आपण आलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यामध्ये आळंदा या गावामध्ये प्रसाद रामचौरे यांच्या फार्मला व्हिजिट देण्यासाठी। तर दादाला विचारूया, दादाची बाग आहे ड्रॅगन फ्रूटची, तर दादाला फुल इन्फॉर्मेशन ड्रॅगन फ्रूट बद्दल आपण विचारूया। सुरुवातीला हा प्रश्न राहील आपला सर्वात पहिला की ड्रॅगन फ्रूट्स बद्दल तुम्हाला कशी माहिती भेटली, कुठून भेटली तुम्हाला माहिती? तर सर्वप्रथम 2017 मध्ये मी ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदा खाल्लं होतं। तेव्हा मला याची कल्पना आली आणि मी व्हाईट वाला ड्रॅगन फ्रूट खाल्लो, जे व्हिएतनामीज व्हाईट व्हेरायटी असते ते वाला खाल्लं होतं। त्यानंतर मला ते फळ खूप म्हणजे असं फॅसिनेटिंग वाटलं की बा आपल्या इकडे पण हे येऊ शकते, त्याच्याबद्दल मी थोडी माहिती काढली। त्यानंतर मला असं माहित पडलं की बा मराठवाड्या साईडला किंवा आपलं गुजरात साईडला किंवा बंगाल साईडला तिकडे याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात होत आहे। तर मग मला असा विचार आला की बा आपल्या इकडे का नाही होऊ शकत। तर असं कुठून तरी माहित पडलं की विदर्भाकडे टेम्परेचर जास्त असल्यामुळे विदर्भात ड्रॅगन फ्रूट होत नाही। तर थोडं मग मी त्याच्यावर रिसर्च केलं आणि अशीच माहिती गोळा करत गेलो युट्यूब वगैरेहून। तर जसं लॉकडाऊन लागलं 2021 मध्ये, जसं लॉकडाऊन आलं त्या कालावधीत कसं म्हणजे सगळं बंद होतं आणि माझे वडील आणि आम्ही दोघं घरी असल्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आली की बा आपण काहीतरी शेतीमध्ये डेव्हलप करायचं होतं। नुकतेच वडील पण त्यांच्या सर्व्हिसवरून रिटायर झाले होते, तर आमचं नेहमीपासून होतं की आपण काहीतरी नवीन डेव्हलप करू। तर असं बघता बघता मग मी वडिलांना माझी कल्पना सांगितली की आपण ड्रॅगन फ्रूट करू। तर त्यांनी पण मला पहिल्या याच्यातच एकदम सपोर्ट केला, बिलकुल त्यांची यासाठी नाही म्हणून नव्हतं। मी ड्रॅगन फ्रूट कमी प्रमाणात माझा विचार होता की बा आपण पहिले अर्धा एकर आपण ट्राय करू आणि नंतर हळूहळू आपण वाढवू। पण माझ्या वडिलांनी मला म्हटलं की तुला जर यामध्ये कॉन्फिडन्स आहे तर आपण पूर्ण 2 एकर तरी लावू आणि त्यामध्ये अलग अलग पद्धती आहेत। त्यामध्ये एक हाय डेन्सिटी वाली मेथड आहे, तर आपण ते मेथड म्हणजे ट्रेलिज मेथड मध्ये ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे। म्हणजे या 2 एकर मध्ये आपण जवळजवळ 5 एकरची लागवड केलेली आहे। अच्छा, तर विदर्भामध्ये ड्रॅगन फ्रूट्स लावायला कोणत्या प्रकारची शेती हवी आहे, म्हणजे माती कोणत्या प्रकारची असली पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये? विशेषतः असं मातीचा कुठल्या प्रकारचा यावरती बंधन नाही आहे। जसं आपली एकदम ब्लॅक कॉटन सॉइल आहे, तर असं काही यासाठी रिस्ट्रिक्शन नाही आहे किंवा तुम्हाला एकदम काळीच माती लागते। ड्रॅगन फ्रूट साठी तुम्हाला मुरमाड जमीन असेल, ची गोटाळ जमीन असते किंवा बळलावरची आपण जे म्हणतो तशा प्रकारची किंवा पिवळी माती असते, अशा कुठल्याही प्रकारची माती ड्रॅगन फ्रूटला चालते। म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल तर बेस्ट आहे, बट अशा बाकीच्या प्रकारच्या जरी माती असली मुरमाड वगैरे तरी त्यामध्ये योग्यरित्या ते ग्रो होते। विशेष फक्त प्रॉब्लेम असं होते की वातावरणाचे जे चेंजेस असतात त्यावरती ड्रॅगन फ्रूटला अफेक्ट होते। विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर होते, जसं आपल्याकडे 46-47 पर्यंत टेम्परेचर जाते, तर त्यासाठी फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये याची जास्त काळजी घ्यावी लागेल। अच्छा, तर या ड्रॅगन फ्रूट्स मध्ये आपण शेतकऱ्याला सांगा की किती फुटाचा चुडा या ड्रॅगन फ्रूट्स मध्ये आपण ठेवला पाहिजे बरोबर ड्रॅगन फ्रूट लावताना? तर जसं की आता यामध्ये कसं आहे, 2 मेथड आहेत ड्रॅगन फ्रूटच्या। सर्वप्रथम मी तुम्हाला मेथड सांगतो, एक येते ट्रेलिज मेथड जे आपण लावलेली आहे आणि एक साधी पद्धत येते पोल प्लेट मेथड। पोल प्लेट मेथड मध्ये कसं होते की 10-10 फुटावरती पोल असतात आणि जो 2 ओळीतला जो अंतर असते ते 10 किंवा 12 फूटच्या मधात आपण अंतर ठेवतो। तर दादाला विचारूया आपण ड्रॅगन फ्रूट्स मध्ये किती टाइप्सच्या व्हेरायटी येतात? बरोबर, तर ड्रॅगन फ्रूट मध्ये टोटल 153 व्हेरायटीज येतात। आणि आपल्या विदर्भामध्ये कोणत्या टाइपची व्हेरायटी जास्त ग्रो करते? बरोबर, आता तसं बघितलं तर 153 आहे, पण यामधल्या 5 ते 6 व्हेरायटी आहे जे आपण कमर्शियली आपल्याकडे ग्रो करू शकतो। त्यामध्ये सर्वात बेस्ट व्हेरायटी आहे ते मला जम्बो रेड व्हेरायटी वाटली। ते फळाची साईज पण खूप चांगली आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 950 ग्राम पर्यंत फळाची साईज गेलेली आहे। आणि दुसरी जी व्हेरायटी आहे ते आहे सी व्हेरायटी, जी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त तापमान असते त्याला जे टॉलरंट व्हेरायटी आहे ते आहे सी व्हेरायटी। ह्या 2 व्हेरायटी चांगल्या रीत्या आपल्याकडे ग्रो होतात आणि ह्या दोन्ही व्हेरायटी रेडवाल्या आहेत, म्हणजे आतून लाल आणि बाहेरून लाल। आणि याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट्स लावल्यानंतर सर्वात पहिली फवारणी आपण कोणती केली पाहिजे व भेसळ कोणती या ड्रॅगन फ्रूट्सला दिली पाहिजे? बरोबर, तर सर्वप्रथम आपल्याला ड्रॅगन फ्रूट आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्या बेडमध्येच आपल्याला शेणखत, नंतर वर्मी कंपोस्ट, त्यासोबत आपली जी निमोळी पेंड असते याचं आपल्याला बेडमध्येच एक बेसल डोस भरावं लागते। याच्या व्यतिरिक्त फवारणीमध्ये आपण ट्रायकोडर्माची फवारणी घेऊ शकतो, सुडोमोनासची फवारणी घेऊ शकतो, सोबतच आपण पॅसिलोमायसिस जे असते, जे निमॅटोड लागतात आपली हुमणी, त्यासाठी पॅसिलोमायसिस एक एकदम चांगली फंगस आहे, म्हणजे हे जैविक फंगस आहे, आपण याची फवारणी घेऊ शकतो। ड्रॅगन फ्रूटची बाग लावल्यानंतर किती दिवसामध्ये ड्रॅगन फ्रूट्सला यायला सुरुवात होते? तर साधारणपणे ड्रॅगन फ्रूटची आपण रोपं लावल्यानंतर आपल्याला जवळजवळ 18 महिन्यात 16 ते 18 महिन्यात त्याला फळं यायला सुरुवात होते, पण आपल्याला आपल्या बागेमध्ये 11व्या महिन्यातच याला फळं लागणं चालू झाले होते। आणि याची तोडणी आपण कशी केली पाहिजे, आपल्याला कसं समजेल की हे ड्रॅगन फ्रूट तोडायला आलं पाहिजे? ड्रॅगन फ्रूटला कड्यापासून तर पूर्ण फळ तयार व्हायला, म्हणजे जसं पूर्ण रेड कलरचं फळ तयार व्हायला 45 दिवसाची अशी एक याची कालावधी असते।
सुरुवातीला कळी असते, नंतर मोठं फूल होते, नंतर हिरवे फळ होतात आणि असं लाल कलरचं फळ होते. ज्या वेळेस आपल्याला थोडा पण याला रेडिश कलर आला तेव्हा आपण सी कटरने फळं हार्वेस्ट करतो आणि क्रेट्स मध्ये स्टोअर करतो. तर ते आपण जशी रेडिश कलरचे जरी फळं तोडलं तर ते एकदम लाल होऊन जातात थोड्या वेळात. ड्रॅगन फ्रूटचं पाणी व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केल्या पाहिजे? बरोबर. तर ड्रॅगन फ्रूटला आपण पूर्णपणे ड्रीप इरिगेशनने फर्टिगेशन करतो. म्हणजे जसं आपण ठिबक सिंचन आणि पूर्ण शेताला फर्टिगेशन करतो. आपल्याकडे वेंचुरी आहे, फिल्टर आहे, तिथून जे पण आपण ऑर्गॅनिकचे खतं बनवतो, जसं जीवामृत झालं, गौकृपा अमृत झालं, वेस्ट डिकम्पोजर झालं, हे सगळं आपण तिथे 4 कोट्या भरून अलग अलग प्रकारे बनवतो आणि एका जागेवरून पूर्ण शेताला फर्टिगेशन होऊन जाते. पण आता विचारूया दादाला, ही शेती आपण स्मार्ट पद्धतीने कशी केली पाहिजे व कमीत कमी खर्चामध्ये ही शेती ड्रॅगन फ्रूटची आपल्याला कशी केल्या जाऊ शकते? बरोबर. तर आपण मोस्टली आपल्या शेतामध्ये सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस वापरतो. तर त्यामध्ये कसं होते की एकदम कमी पैशात आपल्याला जास्तीत जास्त त्याच्या शेतीला फायदा कसा होणार. तर त्यामध्ये आपण काय करतो की आपल्या बाजूलाच आपली रसवंती सुद्धा आहे, तिथे जे ऊस काढल्यानंतर रस काढल्यानंतर जे ऊसाचं वेस्टेज राहतो तो पण आम्ही आपल्याला गड्डा केलेला आहे ते स्टोअर करतो. शेतात जे काळी कचरा आहे तो सगळा स्टोअर करतो गड्ड्यामध्ये, वर्षभर ते सळवतो. त्यावरती शेणखतची लेअर, मातीची लेअर, परत त्याची लेअर, असं करत करत त्यावरती आपण आपले गांडूळ पण सोडलेलं आहे. तर वर्षभरानंतर त्याचं पण खूप चांगलं खत तयार होते. वरून आपण शेणखत टाकतो, पूर्ण बेडवरती आपण शेणखत टाकलेलं आहे आणि तिकडे 4 कोट्या भरून आपण अलग अलग असे ऑर्गॅनिक जे खत आहे, जीवामृत आहे, गौकृपा अमृत आहे, नंतर वेस्ट डिकम्पोजर आहे, हे एकदम ऑर्गॅनिकचे एकदम बेस्ट खत आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताची गरज पडत नाही. ड्रॅगन फ्रूट आपण 100% ऑर्गॅनिक रित्या करत आहे. तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येणार आणि वरून आपलं जेव्हा फळ ऑर्गॅनिक असते त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चव येते. म्हणजे जे ग्राहक आपल्याला 3 वर्षापासून जुळलेले आहे ते अजून सुद्धा आपलेच फळं खात आहे, कारण की त्यांना आपले फळं म्हणजे ऑर्गॅनिक असल्याची हमी आहे. वरून त्यांना एकदम क्षेत्रातून फ्रेश माल भेटत आहे. शेतकरी लोक आहे हे ड्रॅगन फ्रूटची विदर्भामध्ये शेती करत नाहीत जास्त प्रमाणामध्ये, सरासरी ही शेती होतच नाही, चालू केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे फळ कुठं विकायला नेलं आणि आपले जे शेतकरी लोक आहे यांनी कुठं विकायला नेलं पाहिजे, म्हणजे की जास्त त्यांना भाव मिळाला पाहिजे. कारण शेतकरी लोक हे खूप कष्टकरी असतात, त्यांना म्हणजे उत्पन्न याच्यामधून झालंच पाहिजे. कारण एकरी 5 लाख रुपये जर लागत असेल तर त्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट झाला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला सांगा की कसा प्रॉफिट त्यांना आपण जास्त देऊ शकतो? बरोबर. जसं आपण ड्रॅगन फ्रूट तोडून ठेवतो, म्हणजे जेव्हा आपण माल हार्वेस्ट करतो तेव्हापासून आपण हे फळ 6 दिवस आपल्याकडे स्टोअर करू शकतो. म्हणजे जसं आम्ही सांगितलं याच कलरमध्ये आपण फळ तोडलं तर 6 दिवस आपण हे स्टोअर करू शकतो. आपल्याला याचं बाजारपेठ सध्या तरी आपण आपल्या लोकली बघायला पाहिजे. जसं आमचं जे फळ आहे आमच्या अकोल्यामध्ये जातं, अमरावतीला जातं, नागपूरला जातं, आपण यवतमाळ, वाशिम या अशा छोट्या जिल्ह्यांवरही टार्गेट करतो. सोबत आपला जेव्हा माल जास्त निघतो तेव्हा आपण मुंबई, पुणे अशा मोठ्या मार्केटमध्ये पाठवू शकतो. आपण एपीएमसी मध्ये पाठवू शकतो किंवा वाशीला पाठवू शकतो. हे खूप मोठे मार्केट आहे जिथे एका टाइमला 100 एकरचा जरी आपला माल असेल तर तरी एकदम इझिली तिथं चालला जाणार. तरी हे फळ किती रुपये किलो जाते? बरोबर. तर आता सध्याची आवक बघता माल आता सध्या एकदम कमी झालेला आहे. जसं बागे आता सगळीकडचा माल कमी होत आहे, तर सध्या याचा मार्केट रेट आता आपण बघू तर वाशी मार्केटला 170 ते 220 रुपये किलो पर्यंत सुद्धा गेलेला आहे होलसेलमध्ये. आणि साधारणपणे जेव्हा एकदम फुल फ्लो मध्ये जेव्हा याचा माल राहतो तर आपण एक कन्सिडर करू ऍटलिस्ट 100 रुपये पासून तर त्याच्यावरतीच 150, 160 पर्यंत याचा आपल्याला होलसेल रेट भेटतो. अच्छा. आणि एका कॅरेटमध्ये किती फुलं मावतात आणि किती किलो बसते त्याच्यामध्ये? एका क्रेटमध्ये जवळजवळ आपण 20 किलो फळं ऍडजस्ट करतो. 17 ते 20 किलो फळाची साईज बघून कॅरेटमध्ये जेवढा किलो फळं असतील त्या हिशोबाने त्याचा हे लागतो रेट. शेतकऱ्यांना तुम्ही सांगा दादा की हे फूड आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे खाण्यासाठी, याच्यामध्ये किती कॅलरी आपण एक फळ जर खाल्लं तर किती कॅलरी आपण आपलं शरीर याच्यामध्ये जनरेट करते? बरोबर. तर ड्रॅगन फ्रूट हे एकदम पौष्टिक फळ आहे, सुपर फ्रूटच्या कॅटेगरीत येणारं फळ आहे. जवळजवळ 12 हे फळ आहेत जे सुपर फ्रूटच्या कॅटेगरीत येतात. त्यामधलं 2 नंबरचं हे फळ आहे. आणि सुपर फूड अशा फळांना म्हणतात ज्यामध्ये आपल्या दैनंदिन आहारात जे आपल्याला पोषक तत्व पाहिजे ते पूर्ण एका फळात किंवा एका प्रकारच्या फूड मध्ये आहे, त्याला आपण सुपर फ्रूट म्हणतो. त्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचा समाविष्ट होतो. याच्यापासून आपल्याला सगळे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, डायटरी फायबर्स, नंतर प्रोबायोटिक्स आपल्या गट हेल्थसाठी, डोळ्यासाठी, स्किनसाठी, हेअरसाठी, आपले जॉईंट्स असो, आपले किंवा आपले जे पचन संस्था असो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण एक 100 ग्रामचा जर ड्रॅगन फ्रूटचा पीस जरी खाल्ला तर आपण 5 किवीचे फळं खाल्ले असं कन्सिडर करू शकतो. कारण की आणि एक ड्रॅगन फ्रूटचा फळ 2 सलाईनचं काम करून देते. तुमचं रक्त आणि पेशी वाढवायला एकदम बेस्ट फ्रूट आहे हे. आता जे डेंग्यू मलेरियावाले पेशंट आहे त्यांच्यासाठी पण एकदम म्हणजे बेनिफिशियल आहे.
जेणेकरून त्यांचं जे पेशी वगैरे रक्त एकदम लवकर बूस्टअप होऊन जातो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे डॉक्टर लोक आहेत, आता कोविडच्या काळामध्ये त्यांनी पण खूप जास्त ड्रॅगन फ्रूट किवी हे सजेस्ट केलेलं आहे. हे फळ इम्युनिटी बूस्टर म्हणून आपण म्हणजे वापरलेलं आहे. तर याचे खूप सारे बेनिफिट्स आहे, अनगिनत बेनिफिट्स आहेत. तर एक इव्हन प्रेग्नंट लेडी पासनं तर 2 म्हणजे 6 महिन्याचा बाळ असो किंवा 80 वर्षाचे म्हातारे असो, सगळे हे कंझ्युम करू शकतात. आणि आपल्या विदर्भामध्ये किती टक्के शेती याची सध्या अवेलेबल आहे आणि लोक या शेतीकडे, या ड्रॅगन फ्रूटकडे का बरं लक्ष देत नाही सध्या? मी असं म्हणू शकतो की आपण हे टक्केवारीत कन्सिडरच नाही करू शकत, कारण विदर्भामध्ये खूप कमी प्रमाणात याची शेती आहे. म्हणजे एकदम आपल्याला रेअर कुठेतरी याचा प्लॉट पाहायला भेटेल. आता अकोल्यामध्ये तुम्ही बघितलं, तुम्हाला हार्डली आपला किंवा आणखी लागवडी आहेत तर त्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला ड्रॅगन फ्रूट्स पाहिजे असतील व रोपटे जर याचे पाहिजे असतील तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादाचा नंबर खाली बायोमध्ये दिलेला आहे आणि मेन्शन सुद्धा केलेला आहे. तर दादाला यांचा फुल ऍड्रेस आपण विचारूया. तर दादांनी तर आता तुम्हाला मोस्टली जेवढे इन्फॉर्मेशन सांगता येते तेवढी सांगितली. आता जसं त्यांनी मला ऍड्रेस विचारला, तर आपलं शेत हे आळंद्याला आहे, आपला तालुका बार्शी टाकळी आहे आणि आपलं अकोल्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. मी यांना गुगल मॅप लिंक सुद्धा देणार, ते पण हे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतील, जेणेकरून तुम्हाला एकदम म्हणजे इझी पडणार. किंवा तुम्ही गुगलवर रामचौरे ड्रॅगन फ्रूट फार्म असं जरी टाकलं तर तरी तुम्हाला सर्वात पहिले आपलंच येणार. तर तिथून पण तुम्ही लोकेशन घेऊन येऊ शकता. त्यामध्ये माझा नंबर वगैरे पण आहे. आणि जर तुम्हाला एकदम खात्रीशीर फळं किंवा रोपे पाहिजे असतील तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर पण दादा इथं डिस्क्रिप्शन मध्ये देतील. शकता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन इन डिटेल सांगितलेली आहे. अजून तुम्हाला याची मार्केटिंग कशी करायची, हे फळ जागेहून कसं व्यापाराला देता येईल, अजून जर फुल इन्फॉर्मेशन याच्याबद्दल पाहिजे असणार तर आमच्या व्हिडिओला जर 100 कमेंट्स आणि 100 लाईक्स याच्याबद्दल जर आल्या तर आम्ही लगेच सेकंड पार्ट या व्हिडिओचा घेऊन येणार. आपल्याला पूर्ण डिटेल्स याच्यामध्ये सांगतील, व्यापाऱ्यांपर्यंत हा माल कसा सप्लाय करायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं मार्केट जास्त आहे आणि याचा रेट आपल्याला बाहेर जर नेला आपण मार्केटमध्ये तर किती भेटेल आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळा रेट आहे हे पण आपल्याला दादा सांगतील. आणि व्यापाऱ्यांचे नंबर सुद्धा आम्ही याच्यामध्ये मेन्शन करू, ज्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल शेतकऱ्यांना की जाग्याहून आपला माल व्यापारी कसे घेतील. आणि त्यांनी तर पूर्ण या व्हिडिओमध्ये जितकं कव्हर करता येईल तेवढं केलं. तरी आपल्या मनात आणखीन काही डाऊट्स असतील, ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल आणखी आपल्याला विचार वाटत असेल की जे आमच्याच्याने यामध्ये सुटलं असेल, तर जर दादाने जर सांगितलं 100 कमेंट्स आल्यात तर दुसरा पार्ट येणार. तर त्या कमेंट्समध्ये तुम्ही असं पण टाकू शकता, तुमचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही टाका, जेणेकरून आम्ही त्यावरती वर्क करू, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यावरती भर पाडू. तर दादाच्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद दादा, आम्हाला इतका टाइम दिल्याबद्दल. धन्यवाद. लाईक्स, कमेंट्स अँड सबस्क्राईब.